नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल. आपली भाषा. मी दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. स्वप्नील, काय चालू आहे फुटबॉलमध्ये? कालचा मॅच डे हा बाप होता यार. काय मजा आली कालच्या मॅच डे मध्ये. एकूण एक भन्नाट सामने आपल्याला बघायला मिळाले. त्यातल्या काही सामन्यांबद्दल आपण बोलूया आज आता. पण काय मजा आली कालच्या मॅच मध्ये. म्हणजे असं वाटत होतं की आता जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की फुटबॉल वर्ल्ड कप हा आता शिगेला पोहोचलेला आहे. शिगेला पोहोचलाय. सो मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत युनायटेड स्टेट्स वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच, स्कॉटलंड वर्सेस मोरोकोची मॅच, ब्राझील वर्सेस हायतीची मॅच, टर्की वर्सेस पॅराग्वेची मॅच आणि नेदरलँड वर्सेस स्वीडनची मॅच. तो चला चालू करूया. येस. तर पहिली कालची मॅच ही होती USA वर्सेस ऑस्ट्रेलिया. आणि ने परत एकदा दाखवून दिलंय की ती होस्ट नेशन का आहे आणि काय बाप खेळते USA. 2-0 ही स्कोर लाईन होती फायनल वाली आणि ऑस्ट्रेलियाला तर घरी पाठवून दिलेलं आहे. घरी पाठवून दिलेला आहे. पण पहिला गोल ओन गोल गेला आहे, काय म्हणशील त्याच्याबद्दल? ओन गोल होता तो थोडा कॉन्ट्रोवर्शियल मला वाटला. पण ॲट दी एंड USA हा चांगला फुटबॉल खेळली आहे. चांगला तर त्याच्यामुळे मी ते क्रेडिट ला देणार. USAची टीमचा स्ट्रक्चर खूप चांगला होता. असं कुठेच वाटलं नाही की USA स्ट्रगल करते. हां, मध्ये-मध्ये 1-2 पॅचेस होते, पण ते पॅचेस म्हणजे एकदम नेग्लिजिबल पॅचेस होते. नेग्लिजिबल पॅचेस होते. सो त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही आणि USAचा आतापर्यंतचा हा गेम बघता USA ही खूप पुढेपर्यंत जाईल याच्यामध्ये मला आता डाऊट वाटत नाही अजिबात. वाटत नाहीये. युएसएचा गोलकीपर ह्याला सगळ्यात जास्त रेटिंग्स मिळालेत काल 7.1 फ्रीझेला. येस. आणि ने बॉल पोझिशन पण चांगली ठेवली होती. म्हणजे ऑलमोस्ट 55% पेक्षा जास्त बॉल पोझिशन होती USA कडे आणि एकदम अटॅकिंग फुटबॉल खेळत होती. कुठेच असं वाटलं नाही की कुठे डिफेन्सला आहे किंवा मग समोरच्या टीम पासून थोडंसं वाचून खेळते वगैरे नाही. काल USA फुल फ्लेज केली होती आणि मला असं एक डार्क हॉर्स होता USAच्या टीममध्ये ज्याला मी वन ऑफ द बेस्ट प्लेयर होता फील्डवरती आणि कॅप्टन क्रिस्टन पुलिशिक. क्रिस्टल पुलिस. खूप मस्त खेळला होता. त्याने असं सांगितलं, की बाबा मी कॅप्टन आहे आणि मी जबाबदारी घेतो आणि तो जबाबदारी घेऊन काल खेळला होता. ऑस्ट्रेलियाने सुद्धा फार छान कामगिरी केलेली आहे. टोटल 6 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. पण फ्रीझीने हे 6चे 6 शॉट्स रोखून ठेवलेले आहेत. कुठेतरी वोझिनाचा इफेक्ट दिसतोय का? येस, वोझिनेचा इफेक्ट आता सगळ्याच टीमच्या सगळ्याच गोलकीपरवरती दिसतोय. कारण असा त्याने एक बेंचमार्क सेट Benchmark केलाय ना, set आता केलेला त्याच्यामुळे आता सगळ्याच कीपर्सना असं थोडंसं प्रेशर झालं, की पाहिजे की आता यार हे मॅच करायचं आता आपल्याला. काय म्हणशील ऑस्ट्रेलिया आणि युएसएच्या मॅचच्या पुढची? आता दोघांकडे अजून एक चान्स उरलेला आहे. कदाचित युएसए हे कदाचित आता क्वालिफाय होऊनच जाईल. USA तर टेबल टॉप करतंय. नक्कीच. कारण पहिली मॅच पण ते एकदम दणदणीत जिंकले होते. दुसरी मॅच पण आता एकदम फाड केले ते. सो आता बघावं लागेल की USA टेबल टॉप करून जेव्हा राउंड ऑफ 32 मध्ये जातील, तेव्हा ते कोणाचा सामना करणार आहे. त्यांच्या टेबल्स बद्दल बोलायला गेलं तर युएसए हे फर्स्ट पोझिशनवर आहे, ऑस्ट्रेलिया सेकंड पोझिशनवर आहे, पॅरेग्वा थर्ड पोझिशनवर आहे आणि टर्की बद्दल काय म्हणशील? टर्कीची मॅच ही खूप अनएक्सपेक्टेड होती काल माझ्यासाठी. कारण टर्की ही वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेली आहे मित्रांनो. ही पहिली टीम झाली आहे जी वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेली आहे. येस, येस. वर्ल्ड कपची फर्स्ट टीम ही नॉकआउट झालेली आहे. 48 टीम्स पैकी 47 टीम्स पुढे गेलेल्या आहेत. पहिली टीम जी बाहेर जाणारी होती ती टर्की. इंडियाचा शाप नक्कीच लागलाय त्या टर्कीला. इंडियाचा शाप लागला नक्कीच असं वाटतं मला. पण आम्ही पण आम्ही आणि फुटबॉलचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी सुद्धा जेव्हा व्हिडिओज केले फुटबॉल बद्दल किंवा वर्ल्ड कप बद्दल, त्या सगळ्यांनी टर्कीला डार्क हॉर्स म्हणून ठेवलं डॉर्क हॉर्स म्हणून केलं होतं आणि टर्कीचा ग्रँड सेंड ऑफ झाला होता. टर्कीचे फॅन्स फार नाराज आहेत. पण ती अख्खी टीमच ब्लेम करतात कारण का टर्कीने जो अपेक्षित परफॉर्मन्स होता तो दिला नाही याच्यामध्ये. अजिबातच नाही दिला. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे 67% बॉल पोझिशन तुम्ही ठेवता आणि त्याच्यापैकी तुम्ही एकही कन्व्हर्ट करू शकला नाहीयेत गोलमध्ये आणि असं पण नाही की 2-3 ची स्कोर लाईन होती किंवा 1-2 ची स्कोर लाईन होती. असं पण नाही 1-0 ने तुम्ही हरताय. 1-0 स्वप्नील, तू म्हणाला एकही गोल कन्व्हर्ट करता नाही आलेला आहे. टर्कीने 32 शॉट्स ऑन टार्गेट मारलेत. 32 शॉट्स ऑन टार्गेट आहे. ते कदाचित आतापर्यंतचे मॅक्झिमम शॉट्स असतील. 32 टोटल शॉट्स आहेत. 5 ऑन टार्गेट आहेत आणि 12 ब्लॉक शॉट्स केलेले आहेत टर्कीचे.
ह्याच्यामध्ये डिफेन्स जो होता पॅरेग्वेचा तो कुठेतरी चांगला दिसला ह्याच्यामध्ये आणि गोली जो आहे पॅरेग्वेचा त्याचा पूर्ण चांगला परफॉर्मन्स दिसलेला आहे. एवढं अटेम्प्ट करून सुद्धाही जर कन्व्हर्ट होत नाहीये, तर मग कुठेतरी नक्कीच टर्कीला हे अपेक्षित होतं की ते बाहेर जातीलच. आणि टर्कीच्या टीममध्ये सुपरस्टार्स आहेत. आर्दा गुलर सारखा प्लेयर तुमच्याकडे, कर्ना यिल्डिझ सारखा प्लेयर तुमच्याकडे आणि अशी जेव्हा तुमची टीम असते आणि समोर तुमच्या टीम कोण आहे? तर पॅरेग्वे. पॅरेग्वे सारख्या टीमला तुम्ही इझिली म्हणजे नॉट इझिली बट तुम्ही एकतर्फा हरू शकला असतात कालच्या मॅचमध्ये. मॅटियस गलार्जाला 9.0 स्टार्स मिळालेत कालच्या मॅचमध्ये. पॅरेग्वेचा एक चांगला राईट विंग आहे, लेफ्ट विंग आहे सॉरी माफ करा. त्याला चांगले 9.0 स्टार्स मिळालेत आणि त्यांनीच तो विनिंग गोल स्कोर मारलेला आहे तर पॅरेग्वेचा. यार पण खूप अनएक्सपेक्टेड होतं टर्कीसाठी तरी आणि पर्सनली मला सुद्धा असं वाटलं होतं की टर्की कमीत कमी राऊंड ऑफ 16 राउंड पर्यंत ऑफ तरी 16 जाऊ मध्ये शकते. जाऊ शकते. इझिली जाऊ शकते. पण डायरेक्ट टुर्नामेंटच्या त्या बाहेर बाहेर एकही मॅच जिंकली नाहीये. तर काय करणार? आता जी उरलेली एक मॅच आहे ती आता त्यांना फक्त एक नॉमिनल खेळावी लागेल. कदाचित त्याच्यामुळे काहीतरी होऊ शकतं. दुसऱ्या टीमला अफेक्ट करू शकतात ते लोकं. हां. वर खाली पोझिशन घ्यायला 1 और 2 च्या पोझिशनवर वर खाली घ्यायला. येस. पुढे जाऊया स्वप्नील आपण चाललोय ब्राझील आणि हैतीमध्ये. ब्राझील आणि हैती. ब्राझील ही परत आलेली आहे. ब्राझीलचा पहिला जो सामना झाला होता मोरोको बरोबर, त्याच्यामध्ये असं वाटलं होतं की ही ब्राझील 19-20 आहे का? पण त्यांनी दाखवून दिलं की नाही. ब्राझील वर्ल्ड कपमध्ये जे खेळते, ते अजून कोणीच खेळू शकत नाही. ब्राझीलची टीम पण कालची बाप होती. मथायस कुन्या फायनली त्याला कॉल मिळालाय टीममध्ये. त्याने स्टार्ट केला होता आणि काय खेळला यार तो. ही इज वन ऑफ दी हायेस्ट रेटेड फुटबॉल इन वर्ल्ड कप राइट नाउ. सगळ्यात जास्त त्याला रेटिंग्स मिळाले आहेत. किती असतील गेस कर? 9.5 नाही 9.9 स्टार्स मिळालेत ओह! मॅथियस कुन्हाला. 9.9 स्टार्स सरपासिंग आपला लिओनेल अँड्रेस मेसी. मेसी. 9.7 च्या वरती गेलेला आहे. 9.9 स्टार्स मिळालेत. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स बघ किती तगडा होता. आणि मॅथेस कुन्याचा मँचेस्टर युनायटेड बरोबरचा जो त्याचा फॉर्म होता, फॉर्म तो होता. जो तू बघितलास, हं. तो एक नंबर फॉर्ममध्ये आला होता एक तो. नंबर फॉर्म आणि ते असताना सुद्धा पहिल्या मॅचमध्ये त्याला स्टार्ट मिळाला मिळाला नव्हता. नव्हता. आणि ह्याचं खूप वाईट वाटलं होतं मला, की कारण म्हणजे मॅथियस कुन्यासारखा जो प्लेयर आहे, आणि मँचेस्टर युनायटेडचा पण सीझन खूप बाप खूप सीझन बाप गेलेला आहे. सीझन गेला. आणि अशा बाप सीझनमधला हा वन ऑफ द मेन प्लेयर होता त्यांचा. आणि तरीसुद्धा त्याला पहिल्या मॅचमध्ये स्टार्ट मिळालं होतं. तेव्हा कदाचित तो थोडीशी ती खुन्नस घेऊन खुन्नस आलाच घेऊन होता तो. आलाच होता तो. आणि समोर मोठी टीम सुद्धा नव्हती. नव्हती. हैतीसारखी टीम होती. तर त्याच्यामुळे त्याला असं वाटलं होतं, की भाई आता तर मी हे गाजवणार. गाजवणार आहे. ब्राझील फॅनसाठी एक निराशाजनक अपडेट आहे की राफिना हा इंजर्ड झालेला आहे. हो. रफिन्याची इंजुरी खूप वाईट इंजुरी होती. वाईट म्हणजे इंजुरी असं मला वाटलं नव्हतं, की एवढा इंजुरी होईल पण होईल त्याला. पण त्याच्यावर अपडेट्स अजून काय आलेत? अजूनपर्यंत तरी सध्या अपडेट्स नाही नाहीयेत. पण आलेले. असं वाटतंय, की कदाचित रफिनियाचा हा वर्ल्ड कप संपणार आहे. संपलेला आहे. कारण का असं होप सो नाही नाही झाला पाहिजे. कारण का रफिनिया हा पूर्ण स्ट्रॉंग स्ट्रायकर आहे. तो अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून गोलही मारतो. त्याचा रनिंग पेस एकदम बाप आहे. आणि असा एखादा प्लेयर जर इंजर्ड झाला असेल, तर मग ब्राझीलचा कदाचित वर्ल्ड कप ड्रीम हा अफेक्ट होऊ शकतो. हो. पण देअर इज 1+1 एक गुड साइन आहे, एक बॅड साइन आहे. नेमार इज बॅक. बॅक. नेमार इज बॅक. नेमार आता फिट झालेला आहे आणि असं बोलतायत, की नेमार पुढच्या स्कॉटलंडच्या मॅचसाठी मॅच फिट आहे आणि तो खेळणार आहे. खेळणार आहे. आणि यापेक्षा आनंदाची बातमी ही काही काहीच असू नाही. शकत नाही ब्राझील गूज बम्प फॅन्ससाठी. अंगावर काटा आलेला आहे. नेमार स्कॉटलंडच्या विरोधात तुम्हाला दिसेल 100%. आणि मला तर पर्सनली मी एक्साइटेड आहे नेमारला परत फील्डवरती बघायला. त्याचा तो फुटबॉलचा जो डान्स आहे यार, तो जसा खेळतो अ, खूप एलिगंट प्ले आहे त्याचा. खूप मजा येते मजा नेमारला येते. फील्डवरती बघताना आणि तो कदाचित आपल्याला पुढच्या मॅचमध्ये बघायला मिळेल. बघायला मिळेल. येस. आणि नेमार बद्दल सांगायला गेलं तर नेमारला कदाचित पूर्ण वेळ खेळवतील का? कारण का समोर स्कॉटलंड आहे. येस. गरज वाटत नाहीये स्कॉटलंड समोर पूर्ण वेळ खेळण्याची. बट कुठेतरी ब्राझीलला हा टेबल टॉप करावा लागेल. हां, जर टेबल टॉप जर त्यांना करायचा आहे, आय डोंट थिंक सो फुल टाईम तो खेळेल, बट ॲट लीस्ट मी असा विचार करतोय, की तो 30 मिनिटं वगैरे तरी ॲट लीस्ट खेळू शकतो. तेवढा मॅच फिट तर तो आहे, की एक 30 मिनिट्स वगैरे तर तो खेळूच शकतो इझिली. आणि कालची जी मॅच झाली ब्राझीलची त्याच्यामध्ये अजून एक की पॉइंट होता. तो होता विनिशियस ज्युनियर. विनिशियस ज्युनियर. विनिशियस ज्युनियरचा तिसरा गोल गेला बाय द वे आणि येस. तो फॉर्ममध्ये आहे. येस, येस. आणि ही तो इज गोइंग टू किल इट मॅन असं ऑफ द वाटतं. मॅच मॅन होता ऑफ द कालच्या मॅच होता. मॅचमध्ये. मॅन ऑफ द आणि मॅच. त्याने जो परफॉर्मन्स केलाय, ओ हो हो! आणि कुठेतरी असं वाटत होतं रिअल मॅड्रिड फॅन्सना, की विनिशियस ज्युनियरचा जो फॉर्म होता रिअल मॅड्रिड बरोबर हा थोडासा 19-20 झाला होता आणि थोडासा कमी झाला होता. पण त्याने दाखवून दिलं, की त्याचं जे पॅशन आहे फुटबॉलसाठी आणि ब्राझीलसाठी ते एका डिफरंट लेव्हलला आहे आणि तेच पॅशन त्यांनी कॅरी केलंय. कॅरी आणि केलंय. काल पण तो जसा एक फ्लँक तो सांभाळून खेळत होता. ओ हो हो! हो. मजा आली. मजा येस. आली काल विनिशियसला बघताना.
टेबल ग्रुप सी मध्ये हम्म. आता ब्राझील, मोरोको, हैती आणि स्कॉटलंड जे आहेत ह्याच्यामध्ये ब्राझील आणि मोरोको ह्यांनी हा टेबल हा शेअर केलेला आहे. ओ. पॉईंट्स 4-4 आहेत दोघांचे आणि तरी पण ब्राझील हा टॉप 1 पोझिशनवर आहे. पण मोरॅकोच्या समोर आहे आता हैती आणि मोरॅको ही हैतीला सोडणार नाही. नाही. कारण का आणि मोरॅको जिंकेल आणि मोरॅको परत टेबल 1 वर येऊ शकते, जे ब्राझीलला अफोर्डेबल नाही करता येणार. आणि ब्राझीलची जी पुढची जी मॅच आहे ती स्कॉटलंड बरोबरच आहे आणि आपण ज्या चौथ्या मॅच मध्ये बोलणार आहोत ते सुद्धा स्कॉटलंड आणि मोरोकोचीच मोरॅकोची मॅच मॅच आहे. आहे. सो त्याच्यामुळे खूप टफ कॉम्पिटिशन होणार आहे कारण मोरोको ही त्यांची मॅच जिंकून आलेली आहे स्कॉटलंड बरोबर 1-0 ही मॅचची स्कोर लाईन होती कालची. आणि त्याचा एक अपडेट असा आहे की वर्ल्ड कपचा सगळ्यात फास्टेस्ट गोल येस. हा ह्या मॅच मध्ये आलेला हो, आहे. हो. दुसऱ्या मिनिटावर गोल गेलेला आहे मोरॅकोनी. पण त्याच्यानंतर अख्खी मॅच ब्लँक होती. गोलच आला नाही. ऑपॉर्च्युनिटीज पण दिसल्या नाही जास्त. हो, पण मोरोकोची ओव्हरऑल टीम बघता काल त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता. पण मी यावेळेला थोडं स्कॉटलंडला सुद्धा क्रेडिट देईन. कारण त्यांनी बऱ्यापैकी थांबवून ठेवलं होतं समोरच्या टीमला. हां, पहिले 5 मिनिटं किंवा पहिला इव्हन 15 मिनिटं ते लोक क्लूलेस दिसत होते. क्लूलेस दिसत होतं. काहीच समजत नव्हतं त्यांना. एक तर पहिला गोल आला होता तो आउट ऑफ नोवेअर आला होता. त्यांना कळलंच नाही समजलंच बॉल गेला कसा. कदाचित ते लोक प्रिपेअरच नव्हते, की अरे मॅच तर सुरू होते आणि तोपर्यंत गोल झाला. नाही, सलबारी हा माइंडसेट घेऊन आलेला आहे. येस. तो खेळायला आलेला आहे, तो परफॉर्म करतोय आणि त्याला कालही 9.0 रेटिंग्स मिळालेले आहेत. आणि सलबारीचा जो दुसऱ्या मिनिटावर गोल आहे, इट वॉज सरप्रायझिंग. बट सरप्रायझिंग गोष्ट स्वप्नील माझ्याकडे अजूनही तीच मी रिपीट करेल परत, की दुसऱ्या मिनिटावर गोल आलेला आहे, पण बाकीचे 88 मिनिट्स काहीच नव्हतं. कदाचित हा एक वेकअप कॉल आहे मोरोकोच्या टीमसाठी. कारण मोरोकोची टीम जसं आपण टर्कीला डार्क हॉर्स बोलतो तसंच मोरोकोला सुद्धा डार्क हॉर्स बोलतो. अशरफ हकीमी आणि त्याची ही टीम ही खूप केपेबल आहे मोठ्या मोठ्या टीमला धूळ देण्याची. दिलेलं आहे. मागच्या वर्ल्ड कप मध्ये मोरोकोने पोर्तुगालला नॉकआउट करून बाहेर काढलेलं आहे. पुढे एक्सिट गेली होती मोरोको. पण मोरोकोकडे ते आहे, चान्सेस आहे, स्कोप आहे आणि मला वाटतं डेफिनेटली ब्राझील आणि मोरोकोमध्ये ही झुंज दिसेल पुन्हा एकदा. कारण का 1 आणि 2 या पोझिशनवर आता ही फाईट होणार आहे. काय वाटतं तुला टेबल टॉप कोण करेल? टेबल टॉप मला वाटतं ब्राझील ही करेलच. कारण का ब्राझीलकडे समोर आहे स्कॉटलंड आणि नेमार इज बॅक. पण त्या ॲट दी अपोजिट साइड मोरोकोच्या समोर आहे हैती हैती. आणि हैतीला मोरोको नाही सोडणार. मग ही मॅच पूर्ण गोल डिफरन्सवर जाईल. येस. दोन्हीही मॅच जिंकणार आहेत बाय द वे. Yes. ब्राझीलही जिंकेल, मोरोकोही जिंकेल. आता हे गोल किती मारतायत दोघं हे त्याच्यावर आहे आणि दोघं झुंज देणार आहेत. येस. म्हणून नेमारला या मॅच मध्ये आणणं हे महत्वाचं आहे कारण का त्यांना जास्त गोल्स हवेत येस. आणि ब्राझीलला हा टेबल टॉप करायचाच आहे. येस. डेफिनेटली आणि जसं टर्की बाहेर गेलेली आहे तसं मेक्सिको आणि युएसए ही क्वालिफाय झालेली आहे झालेली आहे. पुढच्या राऊंड साठी. येस. आणि मेक्सिको ही वर्ल्ड कपची पहिली टीम ठरलेली आहे क्वालिफाय होण्यासाठी. येस. तसंच युएसए ही दुसरी टीम झाली आहे. आता त्याच्यामुळे आता ह्या दोन टीम वाट बघतायत की कोण येणार आहे त्यांच्या सोबत मॅच सोबत खेळायला match राऊंड ऑफ 32 मध्ये. तर त्याच्यामुळे राऊंड ऑफ 32 ची जी मजा ही होणार आहे ती दुप्पट होणार आहे. दुप्पट होणार आहे. आज 10:30 वाजता एक मॅच इंटरेस्टिंग असणार आहे. नेदरलँड वर्सेस स्वीडन. हो, ती पण मॅच बघण्यासारखी मॅच होणार आहे. कारण नेदरलँडचा जो डिफेन्स आहे त्याच्या अगेन्स्ट समोर असणार आहे ग्योकरेस आणि इसॅक आणि याची टीम. सो त्याच्यामुळे आणि ग्योकरेस हा आला आहे आर्सेनलचा फॉर्म घेऊन. सो त्याच्यामुळे ही मॅच जी होणार आहे ती खूप बघण्यासारखी होणार आहे. बघण्यासारखी होणार आहे. आणि नेदरलँडच्या टीम मध्ये बघता तर समरविल हा एकदम चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. येस. पहिली मॅच सुद्धा तो बाप खेळला खेळला होता होता. आणि त्याच्यामुळे खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे त्याला या मॅच साठी. सो ही मॅच खूप बघण्यासारखी होणार आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा ज्या मॅचेस आता पुढे होणार आहेत त्या सुद्धा ह्या अशाच मॅचेस होणार आहेत. सो मित्रांनो, कसा वाटला आमचा हा व्हिडिओ आणि अशाच पुढच्या मॅचचे प्रेडिक्शन्स आणि रिव्ह्यूज बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आम्हाला सबस्क्रायबर्स हवे आहेत. आम्हाला हे व्हिडिओज मराठी ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचे आहेत. मराठी जनतेला फुटबॉलचं बेसिक्स पासून ते एक्सपर्ट पंडित आम्हाला क्रिएट करायचा आहे. तोच आपला काही उद्देश आहे का रे स्वप्नील? म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल आमचे उद्देश आहेत. तर तुम्हाला अजिबात माहिती नाहीये की आमच्या लाईनअप मध्ये काय काय असणार आहे पुढे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त वाट बघत राहा आणि तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला काय काय बघायला आवडेल या चॅनल वरती. म्हणजे प्रेडिक्शन सोबत की रिव्ह्यू सोबत किंवा अजून काय काय बघायला आवडेल. आम्ही नक्की त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ आणि काहीतरी कॉन्टेंट बनवू त्यासाठी. सो हा होता आजचा व्हिडिओ. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा. थँक्यू. थँक्यू.